पुढची बातमी आहे अमरावतीमधून। आगी संदर्भात अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरामध्ये सेंट्रल बँकेला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीमध्ये बँकेमधील पैशांसह सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बातमी पाहतोय अमरावतीमधून। अमरावतीमध्ये एका बँकेला ही भीषण आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चांदूर रेल्वे परिसरामध्ये सेंट्रल बँक आहे आणि या बँकेला भीषण आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरामधील सेंट्रल बँकेला ही भीषण आग लागलेली आहे आणि आग कशा प्रकारे लागलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। किती नुकसान झालेलं आहे? काही जीवितहानी झाली आहे का? श्रद्धा, जर बघितलं तर आज वर्किंग डे आहे, म्हणजे बँका सुरू आहेत आणि 11 वाजता बँक सुरू झाली आणि जवळपास 11:50 वाजताची जी आगीची घटना आहे ती समोर आलेली आहे। एकंदरीत त्यावेळी बँकेमध्ये कामकाज सुरू होतं आणि शॉर्ट सर्किट झाला। यामध्ये आगीने भीषण रौद्ररूप जे आहे ते धारण केलं आणि कर्मचाऱ्यांना ही बाब माहीत पडताच कर्मचारी देखील बँकेच्या बाहेर पडलेत। मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र बँकेचं मोठं नुकसान झालेलं आहे। बँकेतील पैसे जळून खाक झालेले आहेत, कम्प्युटर असतील, संपूर्ण साहित्य जे आहे बँकेतलं ते जळून खाक झालेलं आहे। सध्या या आगीवरती जर बघितलं तर चांदूर रेल्वे येथील अग्निशामक दल आग विझवण्याचे प्रयत्न करतायत। मात्र आग इतकी भीषण आहे की ती विझवता येत नसल्यामुळे तिवसा आणि धामणगाव येथील देखील अग्निशामक बंब जे आहे ते देखील बोलवण्यात आलेले आहेत। अचानक आग लागली आणि या आगीमुळे परिसरातील नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। श्रद्धा, अच्छा, साधारण किती कर्मचारी या बँकेमध्ये काम करतात छगन? ही बँक जर बघितलं तालुक्याच्या ठिकाणी ही बँक आहे आणि या ठिकाणी कर्मचारी जर म्हटलं तर जवळपास 24च्या जवळपास कर्मचारी जे आहे ते काम करत असतात। आणि या सगळ्या बँक ज्या आहेत सेंट्रल बँकेची ते ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळे सातत्याने या ठिकाणी ग्रामीण भागातल्या नागरिकांची देखील मोठी गर्दी असते। 2 दिवस कालचा दिवस सुट्टीचा होता आणि त्यामुळे आज वर्किंग डे असल्यामुळे सकाळपासून देखील नागरिकांची गर्दी मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे। अपडेट घेत राहू छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।